मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 12. रोजच्या गोष्टींच्या आवाजाकडे सवयीने दुर्लक्ष करता येते, तसेच डोक्याला लावलेल्या उपकरणांच्या यांत्रिक मोजणीच्या आवाजांकडे दुर्लक्ष करू म्हणजे झाले. अशा विचारात त्याला पुन्हा झोप लागली. पीप 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 अशा गजराच्या आवाजाने त्याला जाग आली आणि अर्धवट झोपेत वळून त्याने शेजारच्या टेबलावरील घड्याळाचा गजर बंद करण्यासाठी थपडा मारल्या. पण आवाज थांबला नाही. तो डोक्यातून येत होता. तेवढ्यात उठा असा यांत्रिक आवाज झाला. थोड्या वेळाने म्हणून त्याने कूस बदलली व कानावरून पांघरून ओढून घेतले. पीप 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 उठा. थोड्या वेळानं पीप 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 उठा. गपरे उठतो. पीप 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 उठा. नाही उठणार. पीप पीप. संगणकाशी काय बोलणार. तो उठला व पलंगावरून पाय खाली सोडत असतानाच आवाज आला. पाय खाली सोडा. उठा. उभे राहा. बेसिनकडे जा. त्याला आधी लघवीला जायचे होते, पण हातात ब्रश घेण्याची आज्ञा झाली. ब्रशवर पेस्ट घ्या. ब्रश तोंडात. पुढे वर खाली वर खाली. डावीकडे वर खाली वर खाली. उजवीकडे आतून. डावीकडे उजवीकडे. त्याचे उजवीकडचे दात आतून घासायचे शिल्लक असतानाच त्याला आज्ञेप्रमाणे चुळा भरायला लागल्या. मध्ये नाक डोळे जिभेची स्वच्छता झाली. शेवटी चूळ भरतानाच तोंड पुसा अशी आज्ञा झाली. तोंडातली चूळ गपकन गिळून तो टॉवेल शोधायला धावला. तोपर्यंत टॉवेल ठेवा. मोरीमध्ये जा. लघवी करा. तो शब्द ऐकल्याबरोबर इतक्या वेळ दाबून ठेवलेली लघवी लगेच सुरू होणार असे त्याला वाटले व तो घाईने मोरीकडे धावला. पण तिथे गेल्यावर त्याला होईच ना. तडस लागलेली, पण होईच ना. डोक्यात घड्याळाची टिकटिक सुरू. डाव्या कानात हृदयाच्या ठोक्यांची मोजणी. उजव्यात श्वासोच्छ्वासांची मोजणी. मंद सरकणाऱ्या काळाची जाळीव. 4 सेकंद, 5, 6, 20, 30. त्याने श्वास रोखून धरला व जोर केला. श्वासाची मोजणी बंद पडली. त्याने डोळे गच्च मिटले व पुन्हा जोर केला. हृदयाच्या मोजणीची लय बिघडली. 2 ठोके उशिरानं पडले. ओठ घट्ट आवळले गेले. डोळे आणखी गच्च मिटले. धडधड वाढली. श्वास जोरजोरात सुरू झाला. डोळ्यातून अश्रूंचे थेंब ओघळणार असे वाटले, पण लघवीचा एक थेंबही बाहेर आला नाही. लघवी बंद. पेयपानासाठी टेबलाकडे चला. या आवाजाबरोबर तो तंद्रीतून बाहेर आला व आता पेयपानासाठी टेबलाकडे जाऊ लागणार इतक्यात लघवी सुरू झाली. मग पूर्ण शरणागती पत्करून व संगणकाच्या पुढच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करून त्याने संपूर्ण समाधान होईपर्यंत लघवी केली. मग आरामात टेबलाकडे जाऊन तब्येतीत रेंगाळत माबरोबर गप्पा मारत पेयपान केले. तोपर्यंत संगणक संडास, दाढी, आंघोळ, कपडे करणे एवढे करून स्वाध्याय करायला लागला होता. आज स्वाध्याय करण्याची त्याला नेहमीप्रमाणे जरूर वाटली नाही. त्यामुळे संगणकाला स्वाध्याय करायला सोडून त्याने निवांतपणे सर्व आवरले. महाशिक्षण कार्यशाळेत जाण्याआधी जेवायला बसतानाच जेवायला बसा अशी संगणकाची आज्ञा त्याला ऐकू आली. शेवटी त्याने गाठलंच. चरफडून तो मनातल्या मनात म्हणाला व संगणकाच्या तालावर आदळापट करत जेवू लागला. आज सकाळपासून असं काय करतोयस? मा काळजीनं म्हणाली. डोक्यातल्या आवाजात त्याचे लक्षच नव्हते. मी तुला विचारते आहे. हां, काही विशेष नाही. मला थोडं वेळ लागलाय. अगं आई ग. माने हंबरडा फोडला. अगं मा, रडू नकोस. रडण्यासारखं काही विशेष नाही. आमच्या वर्गात सर्वांनाच लागलंय आणि त्याला कारण आमचे गुरुजी.
असं कसं रे झालं? काय होतंय तुला? माझ्या डोक्यात घड्याळाची टिकटिक होतीये. चेपून देऊ का? घड्याळ कसं चेपणार? शिवाय ते इलेक्ट्रॉनिक आहे. एव्हाना बा तिथे आले होते आणि उघड्या दारातून 2-4 शेजारी पण डोकावत होते. दुखतंय का फार? दुखत नाही. नुसतं टिकटिक टिकटिक आणि हृदयाचे ठोके. हं? आजचे 18,356 त्यानंच मला सांगितलं. आणि 3,712वा श्वास. माने पुन्हा हंबरडा फोडला. एव्हाना दारात आजूबाजूचे बरेच लोक जमले होते. बा त्याला शांत हो शांत हो म्हणत होते व त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. मधूनच माला समजावत होते. मा सारखी माझ्या मुलाला वेड लागलं, त्याला कोणीतरी वाचवा असं त्याच्याकडे बघून आणि बाहेरच्या लोकांकडे बघून म्हणत होती आणि रडत होती. त्यावर बाहेरचे लोकही आपापल्या परीनं उपाय सुचवत होते. मला वेड लागलंय, तो म्हणाला. हे वेळेचं वेड, घड्याळाचं वेड. हे घड्याळाचं वेड सगळ्यांनाच लागलंय. आता मलाही. काळजी करू नका. गुरुजींना हे जाऊन सांगा, त्यांना फार आनंद होईल. तो अचानक उठला आणि जमलेल्या लोकांकडे गेला. एकेकाकडे बोट दाखवून विचारू लागला, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? पहाटे 95. रोज? हो. तुम्ही? सकाळी 0:10. तुम्ही कितीला जेवता? 15 वाजता. रोज? हो. काही मिनटं इकडे तिकडे. आणि कचेरी? 15:37 घरातून निघतो. 16:12:57 सायकल रिक्षा पकडतो. 20 वाजता कचेरी. आणि बी काकू तुम्ही? सकाळी 0ला उठते, मग 5 आवरून ह्यांना उठवते. मग 10 ते 10:40 नाश्ता, 11 ते 15 स्वयंपाक, 15:05 ते 15:50 23, पण हे 16ला निघतात. मग मी निवांतपणे आवरून 17:08:37 ते 25:12:18 एक डुलकी काढते. मग आणि तुम्ही संध्याकाळी 50-30 वाजता कचेरीतून येतो. मग पेयपान, थोडं खाणं, 95 ते 60 फिरणे व बाहेरची कामे. मग 60-30 ते मध्यरात्री 75 जेवण व जेवता जेवता इलेक्ट्रॉनिक व संगणकीय करमणूक. बघ मा, या सगळ्यांचंच डोकं घड्याळानं कुरतडलंय. ह्यांना पण वेड लागलंय. आता मलाही लागलं. मी तुमच्यातला झालो. एव्हाना संगणक जेवण आटपून, हात धुवून, कपडे व पादत्राणे घालून महाशिक्षण कार्यशाळेत जाण्यासाठी रस्त्यावर पोचलेलाही होता व त्याला डावा उजवा अशी पावलं टाकण्याची आज्ञा देत होता. तोही जागच्या जागी पावले टाकू लागला व त्याच्या तोंडातून आज्ञा बाहेर पडू लागल्या. डावा उजवा 20 50 2 टिंब 7 3 6 2 महाशिक्षण कार्यशाळा थांबा 2 टिंब 7 3 6 2 सेकंद उशीर. हृदयाच्या ठोक्यात मान्यताप्राप्त 500 ठोक्यांऐवजी 2,315 ठोक्यांचा फरक. अत्यंत कमी दर्जाचे कालपालन व कुचकामी कार्यकुशलता. खूप सुधारणा करण्याची गरज. इथे संगणकाचा आवाज बंद झाला. त्याबरोबर तोही बोलायचा थांबला. त्यानंतर 25 सेकंदांनी त्याच्या डोक्यातले सगळे आवाज पूर्ण बंद झाले व डोक्यातल्या पूर्ण शांततेत ग्लानी येऊन तो खाली कोसळला. जणू कालनिदर्शक आवाजांच्या टेकूवर त्याचे शरीर, मन आणि संपूर्ण जीवन तोलून धरले होते आणि ते टेकू काढताच आता सगळे लोळागोळा झाले होते. पुढे 15 दिवस रोज मध्यरात्री 75 वाजता हे आवाज सुरू होत व सकाळी 20-50 वाजता त्याला महाशिक्षण कार्यशाळेच्या दाराशी आणून उभे केल्यावर बंद होत. याचा अर्थ तो प्रत्यक्ष दाराशी पोचलेलाच असा नव्हे. पहिल्या दिवशी तर तो त्यावेळी घरातच होता व आवाज थांबताच बेशुद्ध पडल्यामुळे त्याला शरीर मन सुधार व दुरुस्ती कार्यकेंद्रात दाखल करावे लागले होते. त्यात आनंदाची गोष्ट एवढीच की त्यावेळी त्या केंद्रात याच कारणासाठी त्याच्याच वर्गातील 15 आणि इतर महाशिक्षण कार्यशाळातील 78 मुले दाखल केलेली होती. सर्वांनाच मेंदूतील क्षुल्लक तात्कालिक तांत्रिक बिघाडाशिवाय काहीही झालेलं नाही असा तिथे निष्कर्ष काढण्यात आला.
तिथेही रोज रात्री 75 ते सकाळी 20-50 पर्यंत हे डोक्यातील पाठ चालूच होते. त्याला 5 दिवसांनी सोडण्यात आले, परंतु इतका क्षुल्लक बिघाड असूनही बहुतेकांना 10 दिवस तर काहींना 1 महिन्यापर्यंत सुधारगृहात राहावे लागले. आयुष्यभरच सुधारगृहात राहण्याची वेळ दरवर्षी फक्त 5-10 जणांवरच येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कमकुवत व कालपालनात ढिली फक्त 10% मुले सोडली तर बाकी 90% मुले या 15 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 3 सेकंदांच्या फरकाने मलविसर्जन सुरू व बंद करणे व सेकंदाच्या 10व्या भागापर्यंत अचूकतेने मूत्रविसर्जन सुरू व बंद करणे इतक्या तयारीपर्यंत पोहोचतात. त्यातील निवडक आदर्श 10% मुलांनाच पुढे अर्धयंत्रमानव बनण्याची परवानगी दिली जाते. अर्थात या बाबतीत गुरुजींचे मत आणखी वेगळे होते. ते जुने व कट्टर कार्यकर्ता आणि कालपालनकर्ता होते. त्यांच्या मते शिक्षणाचा मूळ उद्देशच मुळी आदर्श अर्धयंत्रमानव बनवणे हा होता. म्हणून 100% मुले आदर्श कालपालनकर्ता व आज्ञापालनकर्ता असली पाहिजे व त्यांची अर्धयंत्रमानव बनण्याची पात्रता असली पाहिजे. अशी सर्व नवी पिढी अर्धयंत्रमानव बनेल तो आपल्या स्वतंत्र प्रदेशाचा सोन्याचा दिवस असेल, असे ते म्हणत. या दृष्टीने तो व इतर काही मुलांची प्रगती गुरुजींच्या दृष्टीने अगदीच लज्जास्पद होती. त्यामुळे कालपालनाच्या पाठानंतर आज्ञापालनाचे पाठ सुरू झाले तेव्हा त्यासाठी त्यांनी त्याला व त्याच्यासारख्याच आणखी 9 टाकाऊ मुलांना स्वयंसेवक म्हणून घेतले. हे पाठ पुढे 6 महिने चालले. त्यात दर 15 ते 20 दिवसांनी 8 ते 10 दिवस त्याने शरीर मन सुधार व दुरुस्ती कार्य केंद्रात घालवले. या केंद्रातील वास्तव्यात मनाची बरीच दुरुस्ती त्याला करून घ्यावी लागली, पण त्याच्यात सुधारणा मात्र काहीच झाली नाही. नंतर एक दिवस गुरुजींनी त्याला जवळ बोलावले व त्याच्या पाठीवर हात ठेवून गहिवरलेल्या सुरात ते त्याला म्हणाले, शिष्योत्तमा, माझ्या सबंध आयुष्यातील यशस्वी कारकिर्दीवर तू पाणी फिरवलेस. असा नामुष्कीचा प्रसंग माझ्यावर कधीही आला नव्हता. आता आयुष्याच्या शेवटी या अपयशाचा भार डोक्यावर घेऊन मला दिवस काढावे लागणार. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. गुरुजींनी त्याचा उल्लेख शिष्योत्तमा असा केला ते त्याला लागले, पण त्याहीपेक्षा पाठीवरील त्यांच्या हातामुळे त्याला जखडल्यासारखे वाटले. त्यांच्या गहिवरलेल्या आवाजाचे विळखे आपल्या मनाभोवती पडून हळूहळू अवळले जात आहेत असे त्याला वाटले. त्यांच्या अपयशाच्या ओझ्याखाली व त्यांच्या घळघळा वाहणाऱ्या अश्रूंच्या पुरात बुडून तो गुदमरू लागला. पण यावर काही करणे त्याच्या हातात नव्हते. त्याला या जगात मदत करणाऱ्या, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला इतर सर्वांसारखे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच अपयश म्हणूनच तो जन्माला आला असेल तर त्याला त्याचा काय इलाज. इतके होऊनही त्याला शिका 1चा अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवायला परवानगी मिळाली आणि त्याला बेकार म्हणून जाहीर करण्यात आले नाही, हे नवलच. गुरुजींना मात्र सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती देऊन व बेकार म्हणून जाहीर करून मनसुधार व दुरुस्ती केंद्रात सक्तीच्या मनशांतीसाठी उर्वरित आयुष्यासाठी पाठवण्यात आले. असो, अशा प्रकारे 3रे वर्षही पार पडले आणि तो शिका 1 झाला.